नमस्कार मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक सोबत आलेलो आहोत. आजचा टॉपिक आहे एव्हिडन्स ऍक्टच्या सेक्शन 11 नुसार प्ली ऑफ अलिबाई. आपल्याला एव्हिडन्स ऍक्ट वाचताना 5 ते 55 मध्ये रिलेव्हन्सी सांगितलेली आहे. फॅक्ट सोबत रिलेव्हन्सी कोणत्या कोणत्या बाबतीची आहे ह्या सर्व गोष्टी सेक्शन 5 ते 55 मध्ये आहे. आणि त्यापैकी सेक्शन 11 हा एक रिलेव्हन्सीच्या बाबतीत प्रोव्हिजन आहे. फॅक्ट अदरवाइज रिलेव्हंट, फॅक्ट अदरवाइज नॉट रिलेव्हंट बट दे बिकम रिलेव्हंट दे इफ दे आर इनकन्सिस्टंट विथ एनी फॅक्ट इन इश्यू ऑर रिलेव्हंट फॅक्ट. एखाद्या रिलेव्हंट फॅक्टच्या बाबतीत किंवा फॅक्ट इन इश्यूच्या बाबतीत जर ती इरिलेव्हंट असली तर ती रिलेव्हंट होते, अशा प्रकारचे या सेक्शन मध्ये म्हटलेलं आहे. तर त्यामधूनच हा प्ली ऑफ अलिबाई हा सुद्धा एक कन्सेप्ट त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ही एक अलिबाई हा एक वर्ड लेटिन वर्ड आहे. आणि या लेटिन वर्ड नुसार त्याचा अर्थ असा आहे की एल्सवेअर, आय वॉज एल्सवेअर. म्हणजे प्ली ऑफ अलिबाई यूज बाय द अक्यूज ऍज ए डिफेन्स. सहसा अक्यूज हा एक डिफेन्स घेत असतो की अलिबाईचा, की आय वॉज एल्सवेअर, आय वॉज नॉट ऍट द प्लेस ऑफ द क्राईम. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने मर्डरचा चार्ज त्या व्यक्तीवर आहे आणि त्या व्यक्तीने जर म्हटलं की ज्या ठिकाणी मर्डर झाला त्या ठिकाणी मी नव्हतो. समजा ए या व्यक्तीवर मर्डरचा चार्ज आहे की त्यानं मुंबई येथे एक मर्डर केलेला आहे, पण त्यानं त्याचा डिफेन्स असा आहे की ज्यावेळेस तो मर्डर झाला त्यावेळेस मी दिल्लीला होतो. तर त्या हे झालं, ही शोज दॅट ही वॉज एल्सवेअर, ही वॉज नॉट ऍट द स्पॉट ऑफ द इन्सिडेंट. So it is a defense taken by the accused, and he is trying to show that when the offense is committed, he was elsewhere. The fact he was elsewhere is a relevant fact because this fact is inconsistent with the fact in issue. त्या मर्डर मध्ये असं म्हटलं जाते की तो त्या ठिकाणी होता, त्यानं मुंबईला मर्डर केला, पण तो त्या ठिकाणी दिल्लीला असतो. म्हणजे तो इनकन्सिस्टंट फॅक्ट आहे, म्हणून तो त्या ठिकाणी तो त्याची डिफेन्स घेतो की आय वॉज एल्सवेअर. त्याला म्हणतात प्ली ऑफ अलिबाई. आता प्ली ऑफ अलिबाई इट इज अ रूल ऑफ एव्हिडन्स. प्ली ऑफ अलिबाई इज नॉट ए एक्सेप्शन. ते काही एक एक्सेप्शन नाही आहे. प्ली ऑफ अलिबाई इज नॉट, प्ली ऑफ अलिबाई इज टेकन एज अर्लियर टू प्रूव्ह हिज डिफेन्स. द प्ली ऑफ अलिबाई टेकन बाय द अक्यूज एज at the early stage of the trial, at the stage of the charge, or at the stage of the first hearing. This defense is taken by the accused. It was elsewhere, I was somewhere, as in clause A of the Evidence Act section 11. Section 11 च्या क्लॉज नुसार त्याचं असं म्हणणं असते आरोपीचं की मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी होतो. द इनकन्सिस्टंट with the relevant fact, I was in Delhi. It shows that it was inconsistent with the relevant fact. Plea of alibi take at the earliest stage. Accused must be absent from the crime of the spot. It shows that the accused was absent from the crime of the spot. Failure to establish the plea of alibi, it is not go against the accused. जर आरोपी हा सिद्ध करू शकला नाही की बा मी दुसऱ्या ठिकाणी होतो, आय वॉज एल्सवेअर, मी दिल्लीला होतो, हे जरी तो प्रूव्ह करायला शकला नाही तर त्याच्या केसवर काही फरक पडणार नाही. वास्तविक प्रॉसिक्युशनची ही एक जबाबदारी असते की त्यांनी पूर्ण केस सिद्ध करावं. आणि आरोपीने जर डिफेन्स घेतला की मी त्या ठिकाणी नव्हतो, आय वॉज एल्सवेअर, आणि तो जर त्याचा डिफेन्स प्रूव्ह झाला नाही तर त्याच्या विरोधात कोणती केस जाणार नाही, त्याला कन्व्हिक्शन होणार नाही. जर प्रॉसिक्युशनने जर केस प्रूव्ह केली तरच त्याला कन्व्हिक्शन होईल. केवळ त्याची प्ली ऑफ अलिबाई किंवा तो दुसऱ्या ठिकाणी होता हे सिद्ध करू शकला नाही म्हणून ते काही त्याच्या विरुद्ध जाणार नाही. पण प्ली ऑफ अलिबाईचा जो कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये डिस्कस केलेली आहे. त्या केसचं नाव आहे दुधनाथ पांडे वर्सेस स्टेट ऑफ यूपी 1981. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणते की द प्ली ऑफ अलिबाई पोस्टुलेट द फिजिकल प्रेझेन्स ऑफ द अक्यूज. फिजिकल प्रेझेन्स ऑफ द अक्यूज म्हणजे त्या ठिकाणी त्याचं फिजिकल जे प्रेझेन्स आहे ते त्या ठिकाणी नसणं, आणि ते नुसतं त्या ठिकाणी नव्हता हे सिद्ध करून चालत नाही, तर तो खूप दूर होता
आणि तिथून येऊन खून करणं किंवा तिथून येऊन तो क्राईम करणं हे आरोपीसाठी इम्पॉसिबल आहे, दो नॉट म्हणजे प्रोबेबल इम्पॉसिबिलिटी आहे. तर अशा वेळेस तो प्ली ऑफ एलिबीचा डिफेन्स त्याला घेता येतो. आणि हा प्ली ऑफ एलिबीचा जो डिफेन्स आहे हा एक त्याचा स्ट्रॉंग डिफेन्स असतो, पण त्याला ते बर्डन जे आहे की मी क्राईम पासून दुसऱ्या ठिकाणी होतो हे सिद्ध करण्याचं जे बर्डन आहे ते आरोपीवर असते. तो जर पूर्णपणे सिद्ध करू शकला की आय वॉज एल्सवेअर फ्रॉम द स्पॉट ऑफ द इन्सिडेंट, फ्रॉम द स्पॉट ऑफ द क्राईम, ही प्रूव्ह हिज केस अँड प्रूव्ह हिज डिफेन्स. अशा प्रकारे आपल्याला जर हा प्ली ऑफ एलिबीचा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर ही एक केस लॉ हा नोट डाऊन करा. दुधनॉट पांडे वर्सेस स्टेट ऑफ यूपी 1981 सुप्रीम कोर्ट. या केस लॉच्या मधून आपल्याला प्ली ऑफ एलिबाईची कन्सेप्ट अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. आणि हा जो कन्सेप्ट आहे प्ली ऑफ एलिबाईचा हा सेक्शन 11 मधून, म्हणजे पूर्ण सेक्शन 11 म्हणजे प्ली ऑफ एलिबाई नाही आहे, तर सेक्शन 11चा काही पार्ट हा प्ली ऑफ एलिबाई मध्ये येतो. सामान्यतः अशी समज असते की सेक्शन 11 म्हणजे प्ली ऑफ एलिबाई, तर सेक्शन 11 हा एक पूर्ण सेक्शन वेगळा आहे आणि त्यातला काही पार्ट म्हणजे प्ली ऑफ एलिबाई आहे, जो पहिल्या क्लॉज मध्ये येतो. अशा प्रकारे हा जो प्ली ऑफ एलिबाईचा कन्सेप्ट आहे हा खूप महत्वाचा आहे प्रिलिमिनरी एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न. मेन एक्झाम कोणतीही स्टेज असो त्यासाठी आणि इंटरव्ह्यू साठी सुद्धा प्ली ऑफ एलिबाईचा हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. एवढं त्या प्ली ऑफ एलिबाईच्या कन्सेप्ट बद्दल जे सांगितलं आहे त्याबद्दल आपण आपल्या स्तरावर त्याचा अभ्यास करावा. आणि यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड डे अँड गुड बाय.